नमस्कार मित्रांनो, आज आपण 10वीचं विज्ञान यामधलं पार्ट 1 चा जो पहिला चॅप्टर आहे आपला त्यामधला पुढचा जो आपला टॉपिक जो राहिला आहे केप्लर्स लॉ आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतले होते. केप्लर्स लॉ नंतर आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स. आता तो टॉपिक आज आपल्याला घ्यायचा आहे. आपण जर बघितलं तर यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स तर ऑल दी अबोव कन्सिडरेशन. आता अबोव कन्सिडरेशन आपण बघितलं केप्लर्स लॉमध्ये. लेट्स न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू दिस थेरी, आता ही जी थेरी आहे तर या थेरीनुसार काय होतं, एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे या पृथ्वी तलावरची जी प्रत्येक गोष्ट आहे जी छोटी असेल किंवा मोठी असेल तर इट्स हॅविंग इट्स ऑन ग्रॅव्हिटी. तर काय असतं, स्वतःचं एक असं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं. आणि मग काय असतं, स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे प्रत्येक वस्तू काय करते, ती प्रत्येक दुसऱ्या वस्तूला ती आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न ती करत असते. म्हणजे इन डेफिनाइट फोर्स, म्हणजे विशिष्ट अशा बलाने ती काय करते, अट्रॅक्ट करत असते टू इच अदर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ते. आता हा जो बल आहे ज्या बलाने ती वस्तू खेचत असते आपल्याकडे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय आहे, तर डायरेक्टली प्रपोर्शनल मीन्स काय, समानुपाती. तर आपण जर हा बघितला तर काय होतं, इट इज नोन ॲज दी समानुपाती म्हणतो ना आपण. जर तो बल वाढला, प्रॉडक्ट ऑफ दी मासेस. कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, प्रॉडक्ट ऑफ दी मासेस ऑफ दी टू ऑब्जेक्ट्स. जे ऑब्जेक्ट्स आहे एकमेकाकडे खेचणारे कशाने, त्या गुरुत्वाकर्षण बलाने. तर हे कसे असतात, दिज आर दी, त्यांचा गुणाकार जो आहे हा काय, त्या बलाला काय असतो, तो समानुपाती असतो. इट इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी प्रॉडक्ट ऑफ दी टू masses of the two objects and it is inversely proportional to the square of the distance between them. आणि त्याला व्यस्त अनुपाती सांगितलंय त्या दोन वस्तूमधील जे डिस्टन्स आहे तर ते काय आहे, इट इज अ इनव्हर्सली प्रपोर्शनल. त्या कशाचं इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, त्या दोन्ही वस्तूमधील डिस्टन्सचा स्क्वेअर हा काय आहे, इट इज अ इनव्हर्सली प्रपोर्शनल. आता पुढं स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता एक शास्त्रज्ञाविषयी माहिती दिली केप्लरची. आता आपण केप्लरचे 3 नियम बघितले, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. प्रत्येकात त्याचं स्टेटमेंट आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यायचे, ते पाठच करून घ्या म्हणजे ते तुम्ही विसरणार नाही, कारण की अतिशय महत्त्वाचे आहे ते. त्या ग्रहाविषयी सांगितले त्यांनी. तर आता ॲन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता सायंटिस्टने काय सांगितलं यामध्ये इंट्रोडक्शन्स. तर जॉन्स केप्लर किती जन्म कधी 1571 मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू आहे 1630. वॉज अ जर्मन ॲस्ट्रोनॉमर्स. आता कोण होता, तर सांगितलंय का इट इज अ जर्मन ॲस्ट्रोनॉमर्स. ॲस्ट्रोनॉमर कोण, जे खगोलशास्त्रज्ञ, जे अवकाशीय वस्तूचा अभ्यास करतात त्यांना आपण काय म्हणतो, ॲस्ट्रोनॉमर्स म्हणतो. आणि तो जर्मनीचा तो काय होता, ॲस्ट्रोनॉमर होता. अँड मॅथमॅटिशियन ऑल्सो, आणि एक गणितज्ञ पण होता. ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर टू दी फेमस ॲस्ट्रोनॉमर. आता बघा त्याने त्याचं काम कुठं सुरुवात केली, तर ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर. त्याने काय म्हणून काम केलं, एक मदतनीस म्हणून त्याने काम करायला सुरुवात केली. कुठं, इन फेमस ॲस्ट्रोनॉमर्स टायको ब्राहे इन प्रॅग इन 1600. 1600 या शतकामध्ये त्याने त्या काम सुरू केलं हेल्पर म्हणून. आफ्टर दी सडन डेथ ऑफ दी ब्राहे. आता ब्राहे या शास्त्रज्ञाचा तो मदतनीस होता. तर मग ज्यावेळेस 1600 पर्यंत आणि ब्राहेचं ज्यावेळेस 1601 मध्ये त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस केप्लर वॉज अपॉइंटेड ॲज अ रॉयल मॅथमॅटिशियन इन इट्स प्लेस. आणि मग त्याचा जो मदतनीस होता कोण, हा केप्लर, त्याच्या जागेवर काय केला गेला, तो नियुक्त केला गेला. काय म्हणून, ॲज अ
मॅथमॅटिशियन, गणित तज्ज्ञ म्हणून इथं तो नियुक्त केला गेला. आता केपलर यूज द ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन. आता मग केपलरने काय यूज केलं बघा, काय वापरलंय तर ऑब्झर्वेशन्स, निरीक्षणे कशाचे ऑफ द प्लॅनेटरी पोझिशन मेड बाय ब्राहे. ब्राहेने जे या ग्रहाविषयी जे निरीक्षणे त्याने नोंदवली होती त्याचं काय केलं त्यांनी, त्याने अभ्यास केला थोडक्यात. ते त्याने ऑब्झर्वेशन त्याने ते गृहीत धरलेत बाय डिस्कवर दी लॉज ऑफ दी एक मिनटं हां ब्राय टू डिस्कवर दी लॉज ऑफ दी प्लॅनेटरी मोशन. ही रोट सेव्हरल बुक्स. आणि त्याने ते निरीक्षणे वापरले आणि त्याच्यानंतर त्याने बरीचशी काय केली, बरेचसे पुस्तकं लिहिली. हिज वर्क वॉज अ लॅटर यूज बाय न्यूटन्स पॉस्ट्युलेटिंग हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि मग त्याचे जे गृहीतके हे कोणी वापरले, न्यूटनने वापरले. कशामध्ये, त्याच्या ग्रॅव्हिटेशन, लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये ते वापरले. ही झाली कुणाबद्दल माहिती, या जॉन्स केपलर या शास्त्रज्ञाविषयी. तर आता आपल्याला आपला टॉपिककडे यायचं आहे, जो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा, आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन वस्तू या कन्सिडर करायच्या. दोन वस्तू कोणत्या आहे, कोणत्याही दोन ज्या त्यांचं विशिष्ट असं मास असणार आहे आणि विशिष्ट अशा डिस्टन्सला त्या काय केलं आहे, त्या ठेवल्या आहे. आता इथं जर आपण बघितलं तर दोन वस्तू, ही एक वस्तू आहे आणि हे M2 एक वस्तू आहे. अशा दोन आहे. एकाचं वजन किती आहे M1 आणि दुसऱ्याचं वजन आहे M2. हे त्याचं वजन आहे. आता डिस्टन्स आहे त्यामध्ये एक, हे जी रेष दाखवली ना डिस्टन्स, आता आपण अगोदरच बघितलं का, एक स्टेटमेंट बघितलं ना आपण. काय स्टेटमेंट पाहिलं का, ज्यामध्ये इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. जो फोर्स आहे ते विशिष्ट अशा फोर्सने ते एकमेकाकडे आकर्षिले जातात. तो जो फोर्स आहे तो काय, इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल, समानुपाती आहे द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. त्याचं जे प्रोडक्ट आहे गुणाकार, त्या दोन वस्तूंचा वस्तुमानाचा गुणाकार, याला काय, त्या समानुपाती तो फोर्स. आणि त्या दोन वस्तूमधील जो डिस्टन्स आहे याचा स्क्वेअरला काय, त्या इट इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, व्यस्तानुपाती. म्हणजे हा डिस्टन्स जर काही झाला वाढला तर तो काय होतो, कमी होतो. आणि मास जर वाढला तर तो काय होतो, फोर्स काय होतो, तो वाढतो. हे लक्षात ठेवा. समानुपाती आणि व्यस्तानुपाती म्हणजे काय. आता बघा, फिगर 1.5 शोज टू ऑब्जेक्ट्स विथ मासेस M1 अँड M2. आता किती मासेस त्याचे, M1 अँड M2, केप्ट ॲट अ डिस्टन्स D. किती अंतरावर ठेवले, D या अंतरावर ते ठेवले एकमेकापासून. आता between mathematically the gravitational force of attraction between two bodies can be written as. आता मॅथमॅटिकली आपण कसं लिहू, तर इट इज रिटन बाय दॅट फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला काय, इट इज F. हा इथं फॉर्म्युला दाखवला आहे. F इज काय, साईन कशाचं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं आहे अल्फाचं, इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. आता यावरून त्या स्टेटमेंटवरून आपल्याला हा फॉर्म्युला, ऑर F इज इक्वल टू, आता त्याऐवजी काय घेतलं, G इज इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. हे झालं इक्वेशन. हिअर आता काय मिळतं बघा आपल्याला, हिअर G इज दी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता G म्हणजे काय आहे, ते कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. त्याचा जो स्थिरांक आहे त्याचा काय, तो त्या प्रोपोर्शनलचा काय, तो स्थिरांक आहे. इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. यालाच काय म्हणतात, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट इज नोन ॲज दी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यालाच काय म्हणतो आपण, गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. द अबोव लॉज मीन दॅट इफ दी मास ऑफ दी वन ऑब्जेक्ट इज डबल. आता बघा, अबोव लॉ मीन्स याचा अर्थ काय, जर इफ दी मास ऑफ दी ऑफ वन ऑब्जेक्ट, एका वस्तूचं जर वजन आपण डबल केलं तर फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑल्सो डबल्स. आणि वस्तूचं जर वजन आपण डबल केलं तर त्यामुळे काय होतं, त्या फोर्स पण काय होतो, तो डबल होतो. आणि ऑल्सो इफ दी डिस्टन्स इज डबल, आणि जर अंतर जर डबल केलं तर फोर्स डिक्रीजेस बाय दी फॅक्टर ऑफ दी फोर्स. लक्षात ठेवा. तर फोर्स कितीनं कमी होतो, तो जवळजवळ 4 पटीनं तो कमी होतो. म्हणजे स्क्वेअर आहे ना तो, D स्क्वेअर आहे, म्हणजे
तो जर आपण डबल केला तर फोर्स हा 4 पटीने काय होतो, कमी होतो. आता ऑल्सो इफ दी टू बॉडीज आर स्पेरिकल. आता बघा स्पेरिकल म्हणजे काय, गोलाकार. तर दिस इफ दी टू बॉडीज आर स्पेरिकल, गोलाकार आहे, then the direction of the force is always along the joining the center of the two body. आणि मग तिथला जो फोर्स आहे, तर डायरेक्शन ऑफ दी फोर्स, ती बलाची दिशा आहे ऑलवेज अलॉंग दी, इन केस ऑफ कुठं जॉईंट होतात त्या जॉईनिंग ॲट दी सेंटर, त्याच्या केंद्रकाला तो लाईन ती जॉईन होईल. The distance bodies and distance between centers is taken to be d. In case when bodies are not spherical or have a irregular shape, then the direction force is along the line joining their centers of mass and d is taken to be as distance between the two center of the masses. आता काय सांगितलंय, दोन पॉसिबिलिटी सांगितल्या. जर वस्तू जर गोलाकार असेल तर त्या फोर्सची डायरेक्शन जी ती काय, त्याच्या सेंटरला ती लाईन ती आपल्याला जोडल्या जाईल. आणि जर ती इरेग्युलर शेप असेल, गोलाकृती असतील, तर त्यामधील बल हे त्याच्या केंद्रानं जोडणाऱ्या सरळ रेषेत असते, तर केंद्रानं जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या नसतील तर बल त्याच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. असं या पॅराग्राफचा अर्थ होतो. आता नंतर फ्रॉम इक्वेशन टू, आता इक्वेशन टू काय घेतलंय आपण, F is equal to G into M1 into M2 upon D square. तर यावरून seen that the value of G is the gravitational force acting between the two unit of masses kept at a unit distance away from each other. तर तिथलं F G म्हणजे काय, it is a gravitational force between two objects. आता G thus in SI units the value of G is equal to the gravitational force between two masses of the 1 kilogram kept 1 meter apart. आता याचा अर्थ काय, 1 किलोग्रामच्या ज्या दोन वस्तू आहेत त्या किती लांब ठेवल्या ते एकमेकापासून, व these are the kept apart from each other by 1 meter, असं याचा अर्थ होतोय. नंतर आता पुढं, the center of the mass of an object is at point inside the outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. तर इथं काय सांगितलंय का, एखाद्या वस्तूचं जे वस्तुमान केंद्र आहे हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचं सर्व वस्तुमान केंद्रित असते असं आपण मानू शकतो. तर एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाच्या भूमितीस केंद्र असते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवरती ते असते. अशा पद्धतीने ते सांगितलंय. व्हाय डिड न्यूटन अज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स. आता प्रश्न विचारला, इथं काय प्रश्न विचारलाय बघा, गुरुत्वाकर्षणाचा नियम जो सांगितलाय, तर बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले, तर ही वॉज हेल्प. यासाठी काय केलं त्याने, केपलरच्या तिसऱ्या नियमाची त्याने मदत घेतलेली आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता नंतर आता आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा. आता अशा पद्धतीने हा जो होता न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा आपण बघितलाय. आता यामध्ये तुम्हाला हे जर सूत्र जर तुम्ही पाठ केलंय कोणतं हे, तर यावरून तो तुम्ही त्याचं स्टेटमेंट देऊ शकतात. यामध्ये काय आहे, फोर्स आहे. फोर्स कशाचं आहे, दोन वस्तूमधला आहे. दोन वस्तू घेतल्या आपण M1 आणि M2 लक्षात घ्या. आणि त्यामध्ये त्यांचं मास काय आहे M1 आणि M2 आणि त्यामध्ये फोर्स काय आहे F आहे आणि किती अंतरावर ठेवल्या त्या D. मग यावरून काय, तर फोर्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ दी मासेस अँड इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स ऑफ दॅट टू ऑब्जेक्ट्स. अशा पद्धतीने त्याचं स्टेटमेंट होईल. हे त्या सूत्रावरून आपण सांगू शकतो. आणि ते सूत्र लिहायचं मग F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2. M1 इंटू M2 म्हणजे प्रॉडक्ट आहे ना, त्या मासचा गुणाकार आहे. प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट ऑफ दॅट M1 अँड M2 आणि अपॉन इनवर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर डिस्टन्स ऑफ दॅट स्क्वेअर डिस्टन्स ऑफ दॅट टू ऑब्जेक्ट्स. अशा पद्धतीने हा जो येतो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण यामध्ये
बघितला आहे. तर अशा पद्धतीने आपण पुढचा व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक तो कव्हर करू. धन्यवाद.